राज्यभरात आज सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ ही झाल्याचं पाहायला मिळते। काल CNG गॅसच्या दरांमध्ये 2 रुपयांनी वाढ झाली, मात्र आज सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये तब्बल 3 रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या पेट्रोल पंपवरती आहोत, त्या ठिकाणी आपण जर या ठिकाणचा मीटर पाहिला तर आता 90 ऐवजी 93 रुपयाचं डिझेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जे पेट्रोल 103 रुपयांनी मिळत होतं ते आता 106 रुपयांनी पेट्रोल हे आता मिळताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच याचा फटका हा आता सर्वसामान्यांच्या खिशावरती बसणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत, मात्र आपण त्यांच्याकडनं जाणूयात की आता जे पेट्रोलचे दर वाढले आहेत त्यामुळे कशा पद्धतीनं फटका हा नागरिकांना बसू शकेल। मित्रा, काय सांगशील? सकाळी पेट्रोल भरायला आला आहे, 106 रुपये पेट्रोल झालेलं आहे, 103 रुपये पेट्रोल। कशी कामं करायची? काय परवडत नाही आता। कंपनीला बोलले तर कंपनी वाढवते कुठे, आहे तेच पगार देते, त्याच्यामध्ये सगळं पेट्रोल भरायचं की घरी काय खायचं काय। म्हणजे पगार वाढ होत नाही, मात्र दर वाढ होत नाही। हा, दर वाढवते काय सांगू? नक्कीच एक प्रश्न या ठिकाणी चांगला उपस्थित केला आहे की जे काही रोजगार करणारे कामगार आहेत यांचे पगारामध्ये वाढ होत नाही आहे, मात्र दुसरीकडे दर जे ते वाढ होत आहेत, महागाई वाढते आहे, मात्र याचा फटका आता सर्वसामान्यांना बसतो। आपण पाहू शकतो की पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी नागरिक येत आहेत, मात्र आता अधिकचा दर हा त्यांना पेट्रोलमध्ये द्यावा लागणार आहे। सर, 103 रुपयाचं पेट्रोल आज 106 रुपयाला जाऊन पोहोचलं आहे, तुम्ही पेट्रोल भरायला आलात, काय प्रतिक्रिया? आता ते वाढणार, कारण का ते हे झालेलं इराण आणि इस्रायलचं युद्ध झालं, त्यामुळे ते रेट वाढणारच ना। दुसऱ्याही देशामध्ये वाढलेलं तर आपलंही वाढलं तर काय हरकत नाही ना। आणखीन वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी चलो 300 रुपये टाका, नाही हरकत नाही, वाढलं तर शेवटी गाडी जर घेऊ शकतो तर पेट्रोलला पण पैसे द्यायलाच पाहिजे ना। पहिलं 300 रुपयात अधिकचं पेट्रोल मिळायचं, मात्र आता त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोल जे आहे ते 300मध्ये कमी मिळणार आहे। 300 रुपयाचं पेट्रोल भरतो आहे, थोडंसं कमी मिळणार, हरकत नाही, नो प्रॉब्लेम। शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे, त्यामुळे आपण पण गाडी जर घेऊ शकतो तर पेट्रोल भरायलाच पाहिजे। मात्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येतं इंधनाचा वापर हा कमी करा आणि दुसरीकडे अशा पद्धतीने दर वाढवले जातात। जेवढं आपल्याला कमी करता येईल तेवढं कमी करा। माणसाने जिकडे चालण्याचं चालू शकतो तिकडे चालायलाच पाहिजे। जिकडे प्रत्येक ठिकाणी नाक्यावर फक्त घरातून नाक्यावर जाण्यासाठी गाडीचा वापर करतात ते बंद केलं पाहिजे। जे काही महागाई या ठिकाणी पडते सर्वसामान्यांच्या खिशाला, यामुळे कात्री बसणार नाही का? नाही बसणार, नाही बसणार, नाही बसायला पाहिजे, नाही तर वापर करणं सोडून द्या, दुसरं ऑप्शन काय? राज्य सरकारने घेतलेला निर्णय किंवा मग वाढते भाव हे दोन्ही योग्य आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की खरं तर जे काही दर वाढले आहेत हे योग्य पद्धतीने आहे, अशी प्रतिक्रियासुद्धा काही इकडचे जे नागरिक आहेत यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। आपण आणखीन काही या ठिकाणी आलेल्या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्याच पद्धतीने दर हे 3 रुपयाने वाढलेले आहेत आणि यामुळे आता अनेक त्या ठिकाणीचे दरसुद्धा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। या ठिकाणी काही महिलासुद्धा आहेत जे पेट्रोल भरायला आलेले आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात। ताई, पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे, 103 रुपयाचं पेट्रोल होतं, नक्कीच तर त्यांनासुद्धा या ठिकाणी फटका हा बसताना पाहायला मिळतो। त्यामुळे ताई सध्या बोलण्यात आपल्याला नकार देतात, मात्र ज्याच पद्धतीचे परिणाम या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतात, CNGच्या मागोमाग आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सुद्धा झालेली वाढ यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसताना पाहायला मिळतं। त्यामुळे या संदर्भातला काही एक निर्णय समोर येतो का, किंवा मग या दरांमध्ये काही घट होते का, किंवा मग हे दर आणखीन वाढतात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश उमाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।